तुम्ही ब्लॅकने काढलेली तिकीट्स ती म्हणणार मूव्ही फ्लॉप. तिचा ढगळ ओंगळ झगा तुम्ही म्हणायचं क्यूट टॉप. सांगा दोस्त हो, त्यांच्यासाठी सांगा दोस्त हो, इज दिस फेअर, हे काय बरं आहे. बायकोकडे नका पाहू, मनापासून सांगा जे खरं आहे. तुम्ही दोघांनीही करायचं प्रेम, हे शक्यतो एकमेकांवरतीच. तुम्ही दोघांनीही करायचं प्रेम, पण फक्त तुम्हीच लिहायचं लेटर. नेहमी तुम्हीच म्हणायचं सॉरी, ती म्हणणार दॅट्स बेटर. तिला आवडणारं रटाळ रिमिक्स आणि तुमच्या डोक्याला होणारा त्रास. तिला आवडणारं रटाळ रिमिक्स आणि तुमच्या डोक्याला होणारा त्रास नेमका तिलाच कसा येतो? तुमच्या शर्टाला सिगरेटचा वास. असो, सांगा दोस्त हो, इज दिस फेअर, हे काय बरं आहे. बायकोकडे नका पाहू, मनापासून सांगा जे खरं आहे. तुम्ही आलं घालून केलेला चहा सुद्धा तिला लागावा फिका. आता मस्तपैकी चकल्या असतात, सगळे शंकरपाळे असतात, तर नवरा एखादा बायकोला सरप्राईज देण्याकरता आलं बिलं घालून चहा करतो, पण तिला तो म्हणजे मी नाही करत, मी आळशी आहे हे कळलंय लोकांना. मान्य केलंस, दॅट्स बेटर. वा, तुम्ही आलं घालून केलेला चहा सुद्धा तिला लागावा फिका आणि वर अमकी अमकीचा नवरा सगळा स्वयंपाक करतो, काहीतरी शिका. नेहमी तुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास, स्वतः केलेला नसला तरीही. नेहमी तुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास आणि ती बघणार टीव्ही. आता हे टाकलंच मी खाली. बायका टीव्ही बघतात, म्हणजे माझं पोट चालतं त्याच्यावर, माझे सिरियल्स बघतात, पण कमिंग अप म्हणून जे दाखवलेलं असतं तेच पुढच्या एपिसोडमध्ये असतं. मग का बघतात हे मला कळलेलं नाही. सो नेहमी तुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास आणि ती बघणार टीव्ही, आणि तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा जर घातलीत एखादी शिवी. सांगा दोस्त हो, इज दिस फेअर, हे काय बरं आहे. बायकोकडे नका पाहू, मनापासून सांगा जे खरं आहे. आणि आता काय, आपण सोशली थोडेसे ॲक्टिव्ह असतो. ॲक्टिव्ह चुकीचा शब्द आहे, जे काय असतो. तर तुम्ही जरा घेतलीत थोडीशी पार्टीत वगैरे, तर ती म्हणणार आलात ढोसून. हल्ली थोडं बदललंय, हल्ली ती म्हणते आलात एकटेच ढोसून, म्हणजे मला फोन करायचा वगैरे असं. तुम्ही पार्टीत जराशी घेतलीत तर ती म्हणणार आलात ढोसून, आणि तुमची उत्तरेपर्यंत उतरल्यानंतरही तुमच्या डोक्याशी बसणार, कटकट करत बसणार, तुमच्या डोक्याशी बसून. सांगा दोस्त हो, इज दिस फेअर, हे काय बरं आहे. बायकोकडे बघून सांगा हे काय खरं आहे. आता मला असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की तिचं प्रेम कुठेतरी आटतंय. मला असं जाणवतंय की तुम्हाला असं वाटतंय तिचं प्रेम कुठेतरी आटतंय,